आता ही जी उरलेली साडी आहे याची आपण राजलक्ष्मी साडी तयार करणार आहोत। तर आता आपण याची लांबी बघून घेऊ की हे किती कापड आहे, म्हणजे आपल्याला कळेल की ही किती वर्षाच्या मुलीला होईल। तर याची लांबी 24 इंच आहे। तर ही साडी कदाचित 5 वर्षाच्या मुलीला होईल। 3 पाटची शाही मस्तानी किंवा राजलक्ष्मी साडी करताना आपल्या उंचीनुसार साडी किती लागणार हे आपण बघूया। इकडची 3 वर्षाच्या मुलीची आपण तयार केली आणि ही कदाचित 5 वर्षाच्या मुलीला होईल। तर साडी आधी उघडून घ्यावी। अशा प्रकारे हा कापड 24 इंच आहे। तर लांबीच्या दुप्पट, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लांबीच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे एका पायासाठी। तर हे 24 इंच आहे, तर 48 इंच आपण मोजूया, म्हणजे हे दुप्पट होईल। हे एका पायासाठी झालं। आता परत मोजायचं। आता दुसऱ्या पायासाठी आपल्याला 4 पट कापड लागेल, तर 4 वेळा मोजायचं। म्हणजे 24 इंच लांबी आहे, तर आपल्याला 24 इंच 4 वेळा मोजायचं आहे, म्हणजे लांबीच्या 4 पट। लांबीच्या 4 पट कापड उजव्या पायासाठी लागते। याच्यात प्लीट पण होते। आता इथे मी मार्किंग करून घेत आहे। आता पदरासाठी आपण मोजूया। लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच। लहान मोठी सगळी साडीमध्ये लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच जमते। तर लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच इथपर्यंत झालं। आता हा एवढा कपडा जास्त आहे, तर काय करूया, एवढं जे कापड जास्त आहे ना ते आपण प्लीटमध्ये घेऊया। तर आधी आपण पदर कट करून घेऊया। लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच आपण इथून आधी पदर कट करूया। नंतर लांबीच्या दुप्पट कपडा कट करूया, ते डाव्या पायासाठी असणार आणि त्याच्यामध्ये काष्टाही होते। मग लांबीच्या 4 पट कापड आणि हे एक्स्ट्रा शेवटी उरणार, त्याच्यामध्ये उजवा पाय आणि प्लीट होईल। तर हे एकदा 24 इंच झालं। हे दुसरी वेळा 24 इंच, म्हणजे लांबीच्या दुप्पट झालं। आता घेऊया 18 इंच। आता इथून पदर आपण आधी सरळ कट करून घेऊया। आपण जेव्हा पण पदर कट करतो, तर पदर हा आपल्या उजव्या हातच्या बाजूला आणि बॉर्डर ही आपल्या बाजूला पाहिजे। तर याच्या आधी आपण जी साडी कट केली होती त्याच्यामध्ये बरोबर होतं, पण याच्यामध्ये वरी गेली, तर तिथून बॉर्डर कट करून आपल्याला ती बॉर्डर इथे जोडायची आहे। मग तिथे असा कापड राहणार, तर तिथून दोनदा दुमडून शिलाई लावून घ्यायची आहे। इथून बॉर्डर नंतर एक बोट राहील एवढं कापड ठेवायचं आणि बॉर्डर पूर्ण कट करून घ्यायची आहे। म्हणजे किमान अर्धा इंच। साडीचा कपडा सरळ आहे, सुलट आहे। पदर माझ्या उजव्या हातच्या बाजूला आहे आणि उरलेला पदर डाव्या हातच्या बाजूला आहे। आता बॉर्डर आपल्याला उलट ठेवायची आहे। आता बारीक टाका लावून पूर्ण बॉर्डर जोडून घ्यायची आहे। नंतर बॉर्डर सरळ केल्यावर बारीक टाका लावून इथे पण एक शिलाई लावायची आहे। आता हे बाजूला ठेवूया। आता आपण कट करणार लांबीच्या दुप्पट डाव्या पायासाठी। तर हे आपण एकदा घेतलं 24 इंच, परत एकदा मोजूया। हे दुसरी वेळेस। आता इथून एक सरळ रेष ड्रॉ करून कट करून घेऊया।
आता हा एक पाय कट झाला, याला बाजूला ठेवूया. आणि हा झाला उजवा पाय, म्हणजे लांबीच्या 4 पट. आणि जो एक्स्ट्रा भाग होता तो पण आपण याच्यात राहू दिला आहे. लांबीच्या 4 पट प्लस 6 ते 7 इंच एक्स्ट्रा होतं. तर आता आपण अस्तर कट करूया. अस्तर एकदा फोल्ड केलेला आहे आणि हा किनारचा भाग आहे, हा भाग फोल्डिंग आहे. अशा प्रकारे अस्तर 16 इंच आहे. अशा प्रकारे आपण 27 इंच अस्तर कट करून घेऊया. जर 28 इंच जर सीट घेर आहे. कपडा डबल आहे म्हणून आपण टेपला पण डबल करू 28 इंच मधून. तर हे आलं आहे 14 इंच. तर आपण इथून 14 इंचावर मार्किंग करूया. आणि प्लस 6 इंच आसनसाठी म्हणजे म्यानीसाठी. आणि लूजिंगसाठी आपल्याला 6 ते 7 इंच पाहिजेच. तर हे 7 इंच आहे. अशा प्रकारे आपण हा अस्तरचा माप घेतलेला आहे. आता याला फोल्ड करूया. आता इकडे 4 पदर आहेत आणि इकडचा भाग हा फोल्ड आहे. तर फोल्डिंग भागाकडून आपण माप घेऊया. 28 इंच सीट घेर आहे तर त्याचे 4 भाग करूया. आता टेप अशा प्रकारे ठेवून मार्किंग करून घेऊया. आता इथून आपल्याला 3 इंच मध्ये मार्किंग करायची आहे. आता हे 3.5 इंच जे आहे ते लूजिंगसाठी आहे. इथून आपण 3 इंच मार्किंग केली. आणखीन थोड्या खालून आपण परत एकदा 3 इंचावर मार्किंग करूया. आता या दोन्ही भागाला जोडून एक रेष ड्रॉ करूया. आसनसाठी कट करताना आपण सीट घेरचा 3रा भाग घेतो, पण छोटी मुलीची साडी कट करताना 2 इंच एक्स्ट्रा घेतो. तर 28 चा 3रा भाग कसा काढायचा? टेपला 3 वेळा फोल्ड करायचं. मी 28 धरलं इथून. हा झाले 3 भाग. आता याला स्टेपला अशा प्रकारे ठेवूया. मार्किंग करून घेऊया. पुढे 2 इंच आणखीन जाऊया. आता मोजून घेऊया एकदा किती झालं पूर्ण. हे आहे 11.5 इंच. आता इथून पुढे आपल्याला 3 इंच जायचं आहे. इथून क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करायची आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच. आता इथून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. हा कमरेचा भाग जेवढा आहे 10.5 आहे. तर इथून आपल्याला 1 इंच कमी करून मार्किंग करायची आहे. 10.5 होतं तर इथे आपल्याला 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता हा आसनचा भाग आणि हा भाग जोडून घेऊया. आता कट करून घेऊया. आता इथून पण आपण कट करून घेऊया. आता हे अस्तरचे भाग कट झाले. आता मी हा एक भाग घेतला. कमरेचा भाग माझ्याकडे आहे. माझ्या उजव्या हातच्या भागच्या आसनला आपल्याला साडीचा भाग जोडायचा आहे. हे लांबीचे 4 पट जो भाग कट केला होता आपण
तो मी घेत आहे. आता हा बॉर्डरचा भाग अशा प्रकारे आसनच्या भागावर ठेवायचा आणि हा पूर्ण भाग साडीचा आपल्याला बारीक बारीक चिमट्या घेऊन इथे जोडायचा आहे. आणि इथून कमरेच्या भागालाही आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे, पण इथे 2 इंच राहू द्यायचा आहे सध्या. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण करायचा आहे. हा दुसरा अस्तरचा भाग आणि हा लांबीच्या दुप्पट कट केलेला साडीचा भाग. याला पण अशाच पद्धतीने चिमट्या घेऊन उजव्या हातच्या बाजूच्या आसनच्या भागाला जोडायचा आहे. आणि इथे कमरेच्या भागालाही शिलाई लावून घ्यायची आहे, पण 2 इंच राहू द्यायचं आहे सध्या. हा लांबीच्या दुप्पट कापड आहे. याच्यात इथे आणि इथे शिलाई लावून झाल्यानंतर या भागातून आपल्याला क्रॉसमध्ये टेप ठेवून 5 इंचावर मार्किंग करायची आहे. लक्षात ठेवायचं की हे लांबीच्या दुप्पट कापड आहे. आता इथून आपल्याला असा गोल भाग करायचा आहे. इथून आपण 5 इंचावर किंवा 6 इंचावर मार्किंग करू शकतो. आता हा भाग कट करून घेऊया. आता हा बॉर्डरचा भाग आपल्याकडे घेऊया. आता बॉर्डरला अशा पद्धतीने धरून फोल्ड करून घ्यावी, म्हणजे प्लीट घ्यायची आहे. आता हा अस्तरचा भाग आला तर इथे आपण थांबूया. आता इथे आपण शिलाई लावून घेऊया. आता हा लांबीच्या 4 पटवाला भाग घेतला. आता इथे अस्तर संपत आहे, तर आता याच्या खाली इथे मार्किंग करून घ्यावी. आता ही मार्किंग इथून आपण प्लीट घेणार आहोत. आता याला फिरवून घेऊया. आता ही इथे मार्किंग आहे. आता या पूर्ण भागाची आपण प्लीट करून घेऊया. तर ही खूण आहे, इथपर्यंत आपल्याला प्लीट घ्यायची आहे. ही प्लीटची रुंदी किमान 4 इंच असावी. वाटल्यास तुम्ही मार्किंग करूनही प्लीट घेऊ शकता. अशा पद्धतीने प्लीट घेतली आहे. आता ही पूर्ण प्लीट धरून इथून आपल्याला खालचा कपडा धरून ठेवायचा आहे आणि या प्लीटला थोडं वरी घ्यायचं आहे. आता ही एकदम खालची प्लीट आणि हा कपडा अशा प्रकारे धरायचा आहे आणि ही पूर्ण प्लीट वरी घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने ही प्लीट अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण प्लीट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हा अंतर कमी जास्त होऊ शकतो. जर हा कपडा 6 पट असला तर एवढी प्लीट येते, पण हा आपला कपडा 4 पटच आहे, तर आपल्याला हा अंतर आणखीन वाढवावा लागेल. तर ही प्लीट झाली. आता ही खूप मस्त प्लीट आली आहे, कारण इथे मी जोड लावला 25 इंच कापडाचा, म्हणजे दूर दूर प्लीट येत होती. तसं पण जमते, पण मला खूप जास्त प्लीट हवी होती, म्हणजे हे लांबीच्या 5 पट कापड झालं. आता वरी मी शिलाई लावून घेतली आहे. आता इथे आणि इथे ही शिलाई लावायची आहे. इथे शिलाई लावल्यानंतर प्लीटला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टाके लावायचे आहेत. एक एक पिन काढून घेऊन आपल्याला प्लीट फोल्ड करून टाके लावायचे आहेत. तर एक एक प्लीट फोल्ड करून आधी पिन लावून घेतली,
नंतर वरून शिलाई लावताना एक एक पिन काढून शिलाई लावून घेतली. तर इथून इथपर्यंत मी मशीनने शिलाई लावून घेतली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हाताने पण टाके घेऊ शकता. हाताने टाके घ्यायचे असेल, इथे 2-3 घ्यायचे, मग इथे 2-3 घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही हाताने टाके लावू शकता. आता हा पदरचा भाग, याला आपण बॉर्डर जोडून घेतली आणि इथून 2 वेळा दुमडून शिलाई पण लावून घेतली आहे. पदरचा भाग हा माझ्या उजव्या हाताकडे आहे आणि डाव्या हाताकडचा हा जो पदरचा भाग आहे, इथून आपल्याला इकडच्या बाजूला 10 ते 12 इंचावर मार्किंग करायची आहे. तर मी इथे 12 इंचावर मार्किंग करत आहे. इथे मी 12 इंचावर मार्किंग केली आहे. इथून इथपर्यंत आपल्याला एक रेष ड्रॉ करायची आहे, लाईन ड्रॉ करायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता हा भाग आपल्याला कट करायचा आहे. हा भाग मी कट करून घेतला आहे. तर हा भाग कट केल्यानंतर परत प्लीटचा भाग घ्यावा. आता ह्या ज्या चिमट्या घेतलेल्या आहेत ना, त्याच्यावर हा पदरचा क्रॉसचा भाग ठेवायचा आहे. बॉर्डरवर बॉर्डर अशा पद्धतीने ठेवून चिमट्या घेऊन असंच जोडून घ्यायचं आहे. कमरेच्या भागाने 1 इंच खालपर्यंत आपल्याला हा पदर जोडायचा आहे. आता हा पदर जोडून घेतला आहे. आता हा पदर एकत्र करून साडीच्या मध्ये ठेवूया आणि ही प्लीट पण. आता हा जो आसनचा भाग दिसतोय आणि हा भाग, आता आपण जो दुसरा भाग तयार केला होता काष्टाचा, हा भाग याच्यावर उलटा ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत 2-2 शिलाई लावून जोडून घ्यायचं. आता मी हा कागदचा भाग घेतला आहे. आसनच्या भागामध्ये शिलाई लावल्यानंतर आपल्याला साडी अशा पद्धतीने धरायची आणि अशी ठेवायची. साडीचा जो भाग असेल तो मधून कमरेकडून काढून घ्यायचा. आता हा जो व्ही शेप दिसत आहे, इथे आपल्याला 2 शिलाई लावायची आहे. हे बघा, इथून मी कमरेकडून पूर्ण साडी काढून घेतली आणि इथे 2 शिलाई लावून घेतली आहे. आता ही साडी सरळ करून घेऊया. आता हा पाठीमागचा भाग, इथे हा पल्लू आहे आणि हा काष्टाचा भाग. तर आता काष्टाची बॉर्डरचा मधला भाग हा आपल्याला इथे या शिलाईच्या वर ठेवायचा आहे, अशा प्रकारे. आणि हा भाग जर कमी पडत असेल तर ही एक प्लीट उघडून घ्यावी आणि मग नंतर बॉर्डरचा मधला भाग या शिलाईच्या वर ठेवायचा आहे आणि इथे शिलाई लावून घ्यायची आहे. आणि जर हा भाग जास्त होत असेल तर इथे आणखीन एक प्लीट घ्यायची, छोटी मोठी जेवढं उरेल तेवढं. आणि इथे शिलाई लावून झाल्यानंतर हा अस्तरचा भाग दिसत आहे, तर या काष्टाच्या खालच्या 2 प्लीट घेऊन आपल्याला इथे 4-5 इंच शिलाई लावून घ्यायची आहे. वरून खालपर्यंत शिलाई लावायची गरज नाही, इथे 3-4 इंच शिलाई लावली तरी जमते. पाठीमागचा काष्टाचा भाग फिक्स केल्यानंतर आता समोरची प्लीट फिक्स करूया. अस्तरचा शिलाईचा भाग पुढचा आणि मागचा तो मिळवायचा आणि हा भाग माझ्या डाव्या हातकडचा भाग तो फोल्ड करायचा या शिलाईपर्यंत. आता हा जो मधला भाग आहे, इथे आपल्याला प्लीटच्या बॉर्डरचा मधला भाग ठेवायचा आहे आणि हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला प्लीटच्या मागे घ्यायचा आहे आणि इथे शिलाई लावायची आहे. आता ही प्लीट सुद्धा आपण फिक्स केली. कमर घेरेच्या मापाचा हा पट्टा आपण तयार करून घेतला आहे. वरी साडीचा कपडा आहे, खाली अस्तरचा भाग आहे. रुंदीला आहे 5.5 इंच घेतलं होतं. इथून शिलाई लावून हे पलटून घेतलं म्हणून हे 5 इंच उरलं आहे. आता हे दोन्ही शिलाईचे भाग आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत आणि हा माझा उजव्या हाताकडचा भाग या शिलाईपर्यंत फोल्ड करायचा आहे.
आणि आता इथून हा मधला आलेला भाग, इथून आपल्याला नेफापट्टी लावायची आहे. मी हा फक्त समोरचा भाग घेतलेला आहे. नेफापट्टीला आपण उलटी जोडणार आहोत. आधी इथून पूर्ण कमर घेरेला ही नेफापट्टी शिवून घ्यायची आहे. नंतर हा भाग मागे दुमडून परत एकदा शिलाई लावायची आहे. नंतर याच्यातून नाडी टाकायची आहे. नेफापट्टी करून घेतली. आता आपण पायात शिलाई मारूया. आता ही प्लीटची बॉर्डर जिथे पाठीमागे चालली तिथे आपण हा शेवटचा भाग धरूया. मी 2 बोटाने असं धरून ठेवले. आता हा भाग सरळ करूया. आता हा शेवटची प्लीटचा खालचा भाग इथे बरोबर येत आहे, म्हणजे माझ्या दुसऱ्या हाताच्या बोटाला लागलेला आहे. तर हा भाग परत अशा प्रकारे करून तर आता या भागात जोडून टाकायचे 3 इंचपर्यंत. अशाच पद्धतीने आपल्याला मागचा भाग जोडायचा आहे. आता या काष्टाची बॉर्डर कुठे चालली तो शेवटचा भाग धरूया. आता काष्ट्याला सरळ करूया. हा भाग जास्त टाईट न ठेवता थोडा लूज ठेवून अशा प्रकारे हात ठेवायचा खालची प्लीटच्या खाली. माझ्या 2 बोटाला हा बोट कुठे लागत आहे तिथे मी साडी धरते. आता हा भाग आणि हा भाग 2 ते 3 इंचापर्यंत आपल्याला जोडून घ्यायचा आहे.